गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. तर चला, मी आज बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी. कारण माझ्या मुलाला ब्रोकोलीची भाजी ही खूप आवडते. त्याला ब्रोकोली दिसली काल, तर म्हटलं आई ब्रोकोली घे, उद्या टिफिनला मला दे. तर बरं चला, त्याच्यासाठी आपण ब्रोकोली बनवूयात. आणि फक्त तोच नाही की आपण पण खाणार आहात, पण त्याला खूप आवडते म्हणून आज बनवण्याचा प्रसंग येतोय. तर त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता आणि ही कोथिंबीर. तर आपले लहानपणी स्कूलची आपण शाळेत जायचो त्यावेळेस कशी आपली शाळेची बेल वाजायची, टन 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 टन. आता आपली टन 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 याच्यातच ही बघा, टन 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 टन. आता हे रोज आपली बेल झालेली आहे. आधी आपलं मस्त शाळेला छान असा घंटा राहायचा, मग त्याची बेल वाजायची, मग आपण इकडं तिकडं जायचो, किंवा जेवणाची किंवा प्रत्येक तासाला तास बदलायचे त्यावेळेस वाजायची. आता आपली अशी बेल वाजणार आहे, म्हणजे भाजी करा चपात्या करा. तर बरोबर ना? आता ही बेल मी रोज वाजवणार आहे तुमच्यासाठी, टन 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 टन. चला स्वयंपाकाला चला. तर बघा, आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मजाकीचा भाग झाला तो, पण आपली बेल आता अशीच वाजते, कारण ती टनटन आता बेल वाजणार नाही. आता हेच वाजवावी लागेल आणि हेच करावं लागणार आहे. तर म्हणून मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे. तर ती बेल मी रोज वाजवावी का? तर मला कमेंट्स करून सांगा बरं का. मग मी रोज वाजवेल तुमच्यासाठी ती बेल, लाटण्याची आणि आपल्या भाजीच्या पोळीची. मी ठरवलं आहे की आता काय आपण शाळेत तर जाणारच नाही, बेल तर वाजणारच नाही, पण अशी बेल रोज वाजवायची आता मी ठरवलेलं आहे. तर मी वाजवणार, पण वाजवायची की नाही ते तुम्ही सांगा बरं का. तर चला, मी आता तेल टाकते. तेल टाकून घेतलेलं आहे मी मस्त असं. ही ब्रोकोलीची भाजी आपल्या फ्लावरची भाजी सारखीच लागते. ही ब्रोकोलीची भाजी तर ना खूप छान लागते, की जे आपले फ्लावर असते ना त्याच्यापेक्षाही सुंदर लागते, छान लागते खायला. म्हणून त्याला ती ब्रोकोली आवडते. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन वगैरे खूप असतं ना, त्याच्यामुळे ही खाल्ली पाहिजे. पण ही कधीतरी मिळते, आता दिसली तर घेऊन यायची आणि करायची. कधीतरी मिळणाऱ्या वस्तू या काही लगेच रोज काय असं काही मिळत नाही, आठवड्याला 2 आठवड्याला. त्याचं पण सीझन राहत असेल तेव्हाच ती जास्त दिसते, हिवाळ्यात तर जास्त दिसते. मला दिसली म्हणून मी ती आणली. तर बघा, आता आपलं मस्त असं तेल छान असं तापलेलं आहे. तर आपण मस्त असं फोडणी देऊया. आज करणार आहोत आपण ब्रोकोलीची भाजी. तर बघा, मी जिरे घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, आणि हा कढीपत्ता, सॉरी लसूण आणि कढीपत्ता. छान असं आपण चला, आपलं लसूण पण झालेलं आहे. आपला गॅस पण आहे ना कमी करायला घे, पूर्ण बंद होतो.
तर चला आता मस्त आपण हे ब्रोकोली टाकून घेऊया. हे ब्रोकोली टाकून घेणार आहे. हिला मस्त अशी हलवून घेऊया. आता आपलं चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊयात बरं का. हे बघा, चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. तिला आपण छान असं झाकून दिलेलं आहे. आता मीठ टाकलेलं आहे ना, ती वाफून मस्त होईल. बघा आता आपण ही भाजी शिजली की नाही. तर बघा, भाजी तर छान झालेली आहे. पटकन तुटते म्हणजे शिजली आहे. बघा, छान अशी शिजलेली आहे. आता आपण त्याच्यात आहे ना फक्त आणि फक्त मिरची पावडर आणि हळद आणि थोडासा मसाला टाकणार आहे. हे बघा, आणि ही धना पावडर, हळदी पावडर, थोडासा मसाला आणि ही मिरची पावडर. तर मी थोडंच टाकलेलं आहे, कारण लहान मुलाला द्यायची आहे म्हणून. तिखट खात नाही असतं. बघा, दिसताना केवढी दिसत होती ती भाजी, आणि आता बघा केवढी झाली. ब्रोकोलीची भाजी खूप छान लागते, मस्त. तर मला कमेंट्स करून सांगा बरं का, भाजी कशी वाटली म्हणून. तर चला, आणि आपली शाळेचा घंटा कसा वाटला, बेल कशी वाटली, मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. तर चला, रोज वाजवायची की नाही ते सांगा. चला, बाय बाय.